भारतीय जनता पार्टी सानपाड़ा विभाग द्वारा सौराष्ट्र पटेल समाज सभागृह में विद्यार्थी गुण गौरव समारोह और करियर मार्गदर्शन शिविर का आयोजन बड़े ही उत्साह के साथ किया गया, जहां इस कार्यक्रम में प्रमुख अतिथि के तौर पर मौजूद थे राज्य के वन मंत्री गणेश नाइक। साथ ही उपस्थित थे भारतीय जनता पार्टी नवी मुंबई के जिलाध्यक्ष डॉक्टर राजेश पाटिल, उत्तर भारतीय मोर्चा के पूर्व जिलाध्यक्ष राजेश राय, कार्यक्रम के आयोजक भाजपा सानपाड़ा जूहीनगर मंडल अध्यक्ष सुनील कुरकुटे, समाज सेवक भाव भापकर, शिल्पा ठाकुर, शैला पाटिल, राजेश ठाकुर, स्मार्ट ब्रेन स्किल एंड एजुकेशन मोटिवेशनल स्पीकर दीपक खाड़े विशेष तौर पर उपस्थित थे। वहीं दत्ता पाटिल, भालचंद्र पाटिल, ज्येष्ठ नागरिक संघ के पदाधिकारी विठल राव गहाने, रामचंद्र काजोड़कर, गणेश कांबळे, राजू सैद, नितिन भोर, भाव साहेब आहिर, राजश्री कांबळे, वृशाली चौहान, स्नेहा पवार, समित जाधव, जयंत नाइक, सुनील चौहान, सुनील नाइक, श्रीराम मड़वी आदि तमाम मान्यवर। बता दें कि इस कार्यक्रम का उद्देश्य सानपाड़ा विभाग के 10वीं व 12वीं कक्षा में उत्कृष्ट प्रदर्शन करने वाले मेधावी छात्रों को सम्मानित कर उनका मनोबल बढ़ाना और उन्हें करियर के प्रति उचित दिशा प्रदान करना था। इस कार्यक्रम में राज्य के वन मंत्री गणेश नाइक ने गुणवंत छात्रों को फोल्डर और भेंट वस्तु प्रदान कर उन्हें सम्मानित किया। वहीं छात्रों को प्रेरित करते हुए उन्होंने कहा कि शिक्षा ही इस राष्ट्र निर्माण की नींव है और युवा पीढ़ी को अपने लक्ष्य की ओर सतत प्रयासरत रहना चाहिए। ऐसे में विभाग के छात्रों को इस दिशा में प्रोत्साहित करने के लिए आयोजित इस कार्यक्रम को गणेश नाइक ने बेहद सफल करार दिया। आज के दौर में सभी विद्यार्थी अपने करियर और अभिभावक अपने बच्चों के भविष्य को लेकर बेहद चिंतित है। ऐसे समय पर सही मार्गदर्शन विद्यार्थियों के भविष्य को बदलने और योग्य फैसला लेने में मददगार साबित हो सकता है। यही कारण है कि दीपक खाड़े द्वारा दिया गया करियर मार्गदर्शन विद्यार्थियों के लिए मील का पत्थर बनकर साबित हुआ। बता दें कि सानपाड़ा में भाजपा सानपाड़ा जूहीनगर मंडल अध्यक्ष सुनील कुरकुटे, समाज सेवक भाव भापकर, शिल्पा ठाकुर, शैला पाटिल और राजेश ठाकुर भाजपा के वो कट्टर कार्यकर्ता हैं जिन्होंने इस आयोजन के माध्यम से न केवल विद्यार्थियों के लिए प्रेरणादायक अनुभव प्रदान किया, बल्कि सानपाड़ा क्षेत्र में शिक्षा और सामाजिक विकास के प्रति सकारात्मक वातावरण निर्मित करने की दिशा में भी एक महत्वपूर्ण कदम आगे बढ़ाया है। इस दौरान इस आयोजन से प्रभावित गणेश नाइक ने नवी मुंबई नेटवर्क से बात करते हुए कहा कि विद्यार्थियों को प्रोत्साहन देने का काम भाजपा सानपाड़ा विभाग द्वारा किया गया है, जो कि बेहद उल्लेखनीय है। भारतीय जनता पक्ष सानपाड़ा विभाग याच्या विद्यमाने विद्यार्थ्यांचा गुणगौरव समारंभ या ठिकाणी झाला। राजेश ठाकूर, भाऊ भापकर, शैला पाटील, सुनील कुरकुटे आणि शिल्पा ठाकूर या प्रमुख लोकांनी या ठिकाणी कार्यक्रम घडवला। विविध समाजसेवक या ठिकाणी त्यांना मदत करण्यासाठी आले होते आणि एकूण विद्यार्थ्यांचा सन्मान करण्यासाठी सगळ्यांनाच आनंद वाटतो आणि तशा प्रकारचे विद्यार्थ्यांना एक प्रकारचं प्रोत्साहन देण्याचं काम भारतीय जनता पक्ष सानपाड़ा विभाग करते। यांच्या ह्या कार्याची निश्चितपणे समाज नोंद घेईल असा माझा विश्वास है। वहीं आयोजकों ने कहा कि वन मंत्री गणेश नाइक के मार्गदर्शन में छात्रों की मेहनत पर उन्हें प्रोत्साहित कर उनकी आत्मविश्वास को बढ़ाने और सभी छात्रों के समक्ष एक आदर्श स्थापित करने की दिशा में यह कार्यक्रम सफल रहा। आमच्या भारतीय जनता पार्टी सानपाड़ा विभागाच्या वतीने आपल्या नवी मुंबई शहराचे लोकनेते आदरणीय गणेशजी नाईक साहेब, वनमंत्री महाराष्ट्र राज्य, बेलापूर विधानसभा मतदारसंघाच्या सन्माननीय आमदार मंदाताई म्हात्रे आणि आपल्या ह्या नवी मुंबई शहराचे नवीन जिल्हाध्यक्ष आदरणीय डॉक्टर राजेश पाटील साहेब यांच्या संकल्पनेतून आणि तसं पाहिलं तर गेली अनेक वर्ष आमच्या सानपाड्याची असणारी परंपरा गेली अनेक वर्ष या सर्वांच्या सहकार्याने आम्ही या ठिकाणी आमच्या ह्या सानपाड़ा विभागामध्ये 10वी आणि 12वी या 2 शालांत परीक्षामध्ये ज्या ज्या विद्यार्थ्यांनी अतिशय चांगल्या प्रकारची मेहनत करून अतिशय चांगल्या प्रकारचे गुण या ठिकाणी संपादित केलेले आहेत, ती परंपरा जपण्याचं काम खऱ्या अर्थानं आम्ही या सानपाड़ा विभागाच्या वतीने या ठिकाणी करत आहोत आणि त्या विद्यार्थ्यांचा गुणगौरव सोहळा या वरील मान्यवरांच्या आशीर्वादाने त्यांच्या उपस्थितीमध्ये आणि आमच्या या सानपाड्याचे ज्येष्ठ नागरिक संघ असतील, माता भगिनी असतील,
विद्यार्थी वर्ग असेल, या सर्वांच्या सहकार्याने आम्ही हा कार्यक्रम या ठिकाणी संपन्न करत आहोत. आणि अशाच प्रकारचा कार्यक्रम 2025 साली सुद्धा माझे सहकारी मित्र सुनील भाऊ कुरकुटे असतील, राजेशजी ठाकूर असतील, आमचे जगदीश पाटील असतील आणि आमचे सर्व सहकारी मित्र कार्यकर्ते या सर्वांच्या मदतीने आम्ही हा कार्यक्रम या ठिकाणी संपन्न केलेला आहे. आणि आजच्या ह्या कार्यक्रमाच्या निमित्तानं या ठिकाणी ह्या विद्यार्थी वर्गाला अतिशय चांगल्या प्रकारचं मार्गदर्शन करण्यासाठी आपले ह्या नवी मुंबई शहराचे लोकनेते आदरणीय गणेशजी नाईक साहेब स्वतःहून या ठिकाणी उपस्थित राहिलेले आहेत. त्याचबरोबर आमचे जिल्हाध्यक्ष डॉक्टर राजेश पाटील साहेब हे सुद्धा या ठिकाणी उपस्थित राहून ह्या विद्यार्थी वर्गाला आणि आमच्या ह्या तमाम नागरिकांना या सांडपाडा विभागातील अतिशय चांगल्या प्रकारचं मार्गदर्शन त्यांच्या माध्यमातून या ठिकाणी झालेलं आहे. मुलांचं करिअर आणि त्यांना मार्गदर्शन करण्यासाठी आम्ही अतिशय चांगल्या प्रकारचे 2 शिक्षक वर्ग या ठिकाणी आमच्या वतीने या ठिकाणी निमंत्रित केले होते. त्यांनी सुद्धा ह्या विद्यार्थी वर्गाला अतिशय चांगल्या प्रकारचं करिअरच्या बाबतीत मार्गदर्शन करण्याचं कामसुद्धा या ठिकाणी केलेलं आहे. आणि ती परंपरा यापुढील काळामध्ये सुद्धा आम्ही या ठिकाणी करत राहणार आहोत. भारतीय जनता पार्टी सांडपाडा विभाग आयोजित गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार आणि हे 12वं वर्ष. आज गेली सातत्याने 12 वर्ष आम्ही या ठिकाणी गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार करत त्या ठिकाणी त्यांना प्रोत्साहन मिळावं, त्यांना पुढील जीवनामधील वाटचाल कशी असावी, कोणत्या पद्धतीने पुढील शैक्षणिक आयुष्य आपण पुढे काढावं यासाठी त्यांना मार्गदर्शनपर या ठिकाणी शिबिरसुद्धा आम्ही याच्यासोबत आयोजित करत असतो. आणि विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त असा प्रतिसाद ह्या निमित्ताने आम्हा सर्वांना लाभतो. त्याचबरोबर गणेशजी नाईक साहेबांचं प्रमुख असं मार्गदर्शन हे सातत्याने आम्हाला व आमच्या प्रभागातील ही नवचैतन्य घेऊन पुढील आयुष्याची वाटचाल करत असणाऱ्या विद्यार्थ्यांना मिळतं. आणि खरोखरच की आम्ही ॲक्च्युली समाजकारण हे 90% आणि राजकारण हे 10% ही गणेशजी नाईक साहेबांची आम्हाला शिकवणच आहे. आणि त्याच्या माध्यमातून आम्ही जेवढं होऊ शकेल तेवढं समाजकारण हे नाईक साहेबांच्या माध्यमातून या ठिकाणी करण्याचा प्रयत्न आम्ही या ठिकाणी करत असतो. आणि हा आज त्याचाच प्रत्यय की सांडपाड्यातील प्रत्येक मुलांना एक उंची मिळावी, त्यांनी केलेल्या कार्याला, त्यांनी मिळवलेल्या गुणांना कुठेतरी प्रेरणा मिळावी आणि एक कौतुकाची थाप त्यांच्या पाठीवर असावी, याच्या अनुषंगाने हा एक छोटासा प्रयत्न लोकनेते गणेशजी नाईक साहेबांच्या आशीर्वादाने, त्यांच्या मार्गदर्शनाखाली या ठिकाणी आम्ही सर्व कार्यकर्ते करत असतो. भारतीय जनता पार्टी सांडपाडा विभाग विद्यार्थी गुणगौरव सोहळा 2025 सालाबादप्रमाणे याही वर्षी आम्ही संपन्न केलेला आहे. या विद्यार्थ्यांना पुढील मार्गदर्शन दाखवण्यासाठी किंवा त्यांच्या पाठीवरती शाबासकीची थाप देण्यासाठी या आमच्या कार्यक्रमामध्ये सालाबादप्रमाणे आपल्या महाराष्ट्र राज्याचे वनमंत्री तसेच पालघर जिल्ह्याचे पालकमंत्री माननीय श्री गणेशजी नाईक उपस्थित होते. त्यांनी त्यांच्या सुमधुर आवाजाने आपल्या उपस्थित असलेल्या सर्व विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले, जेणेकरून त्यांच्या पुढील वाटचालीस त्यांना एक मोलाचं मार्गदर्शन मिळेल. ते नेहमीच आम्हा सगळ्या कार्यकर्त्यांना एक मोलाचं मार्गदर्शन देत असतात. एक वाटचाल करण्यासाठी त्यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही सगळेच कार्यकर्ते नेहमीच तत्पर असतो आणि म्हणूनच आम्ही सगळे कार्यकर्ते आज इथवर पोहोचलेलो आहोत. वह विद्यार्थियों ने भी इस सम्मान और करियर गाइडेंस के लिए आयोजकों का आभार व्यक्त किया. भारतीय जनता पार्टी सांडपाडा विभाग यांनी जो हा कार्यक्रम ठेवला होता आहे, जो 10वी आणि 12वीचे विद्यार्थी आहेत त्यांचा सन्मान केला आणि त्यांचा म्हणजे अभिमान वाढवला आहे की पुढे जाऊन आपण चांगलं करू शकतो. आणि इथे मार्गदर्शन पण केलं आहे 10वी आणि 12वी आणि त्याच्या पुढे करिअर कसं करायचं याबद्दल ह्या लोकांनी खूप मार्गदर्शन केले. हे आम्हाला खूप बरं वाटलं आणि खूप चांगलं आहे. आज आमचा गुणगौरव सोहळा केला, आम्हाला पुरस्कार देण्यात आला व आम्हाला मार्गदर्शन केलं, जे फार उत्तम होतं. आम्हाला पुढच्या करिअरसाठी पुढे काय करावं, काही नाही करावं ह्याच्याबद्दल उत्तम मार्गदर्शन करण्यात आलं. ह्याकरता भाजपचं खूप 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 अभिनंदन आणि थँक्यू सो मच. ब्युरो रिपोर्ट, नवी मुंबई नेटवर्क.